आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। आज आपण येऊन ठेपलो आहोत मुंबई अहमदाबाद रस्त्यावरती असलेल्या बोईसर इथं। बोईसर हे गाव दागिन्यांचे साचे बनवण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे। पण आपण साहजिकच इथे आधी खवय्येगिरी करणार आहोत आणि मग मी काही दागिने मिळतात का ते बघायला भटकणार आहे। तर कोणाच्या घरी आपण धडकतोय ते बघूया। आपण आलो आहोत कळके फॅमिलीच्या घरी, तर त्यांची ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुम्ही सविता आणि तुम्ही सोनाली येस। आणि नातं काय दोघींचं? सासू सुना सासूबाई सुनबाई। अरे वाटत अजिबात नाहीये, मला मायलेकीच वाटल्या खरं तर, अजिबात सासू सुनबाई वाटत नाही आहे। बरं काय कधी आल्या सुनबाई घरी? किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली आमच्याकडे। 2 वर्ष झाली। आणि कोण कोण आहे घरी? घरी मी, सासूबाई म्हणजे लहान मुलगी आहे आणि मिस्टर। आणि बाकी तुम्ही इथेच आहात बोईसरला आधीपासून का? हो, मी शाळेत शिक्षिका आहे। कुठे? मुलीकडे मी आले होते म्हणजे। अच्छा, ओके ओके। आणि ठाण्याला शाळेमध्ये शिक्षिका होते, आता रिटायर झाले 30 एप्रिलला। ठाणा आणि बोईसर काय फार लांब नाही। हा। आणि आपण आपलं कुठलं माहेर? माझं पालघर ना। पालघर जवळ जवळच एकदम, इकडनं पालघर पण जवळ आहे। मग काय अरेंज मॅरेज का? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। आधी कोण करते? आधी सासूबाई? आधी सासूबाई करते। आधी सासूबाई। नाही मग आता सुरुवात तुमच्यापासून करूया। आणि विडे शिकतोय ना आपण, तर त्याचं साहित्य साहित्य आमच्या प्रेक्षकांना सांगा। साहित्य: चक्का, साखर, विड्याची पानं, हिरवा रंग, लवंगा आणि तूप। साहित्य तुम्ही बघितलं। आणि काकू आता काय करायचं सांगा? आता हे आधी मिक्सिंग? हो, मिक्सिंग सगळ्याचं। पण मग हे लोणी आहे ना? नाही, हा चक्का आहे। चक्का 1 वाटी चक्का आहे, तर त्याला 1 वाटी साखर, समप्रमाणात समप्रमाणात साखर। आणि आता हे शिजवून घ्यायचं चांगलं। आपण एरवीच्या वड्यांना कसं शिजवतो की नाही, गोळा होईपर्यंत तसं शिजवून घ्यायचं। हे आता घट्ट होईल ना? हो, असं अगदी सुटायला लागलं बाजूनी की झालं। गोळा झाला की जरा थंड करायचा आणि मग ते लाटून पुढची कृती दाखवते मी कशी करायचे ते। आता आपण ह्याच्यात थोडासा खायचा रंग घालूया, बारीक कर गॅस जरा, लागेल ना? नाही हो हो। असा विड्याचा रंग आला ना पानाचा की असा तसा छान घट्ट गोळा होता। मस्त आलं। आता ते आळत जाईल? आळत जाईल, त्याचा असा गोळा होईल आणि मग तो थंड झाला की ते विडे आपण बांधायला घ्यायचे। ठीक आहे। कारण आता जरी ते पातळसर वाटलं तरी गार झाला की चांगलं वडीचं कसं होतं ना तसं सारखं। ठीक आहे, मग तसा गोळा करून घेतो आम्ही त्याचा घट्ट। आपण जे मिश्रण आळवून घेतलं तर ते असं घट्ट झालं गार झाल्यावर, आणि त्याच्या अशा लाट्या करून घेतल्यात आपण। आता काय करायचं? आता आपण या विड्याच्या पानाला बाहेरच्या बाजूने इथे तूप लावायचं, म्हणजे मग ते चिकटत नाही। लाटण्याला पण लावून घ्यायचं, म्हणजे आरामात ते सुटतं, नाही तर मग सुटत नाही ते। आता ही गोळी त्याच्यावर घ्यायची आणि अगदी पोळी लाटतो तसं लाटायचं पूर्ण पानाच्या शेपमध्ये। हो, पानाच्या शेपमध्ये। हे झालं की पान सोडवून घ्यायचं प्रत्येक वेळेला। अच्छा, हे पान तसंच नाही ठेवायचं? नाही, पान नाही तसं ठेवायचं। त्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या उमटायला पाहिजे। हे बघ। अच्छा, हे डिझाईन? हे डिझाईन म्हणजे शिरांचं। रेडी? रेडी। त्याच्यावर लवंग लावायची। त्याच्या वेळेला आपण विहिणीला देतो तेव्हा चांदीची लवंग देतो, तर ह्याच्याऐवजी चांदीची लवंग देऊन आणि ते विहिणीला दिलं की ते आणखी खुश होतील। हो। रेडी ना? हो, रेडी। हो, वाव, फारच सुंदर। अजून एक करूया? हो हो, म्हणजे काय एकाने काय पोट भरणार आहे? अजून एक करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला साहित्य कृती लिहिता येईल नीट। मला दाखवा। हो।
मस्त. या तुम्ही म्हणालात तशा या शिरा एक्झॅक्ट आल्यात त्याच्यात. अगदी येतातच त्या. हा. आणि याची चव मला वाटतं श्रीखंडाची वडी श्रीखंडाची वडी असते तशीच आंबट गोड अशी छान लागते चव. सुंदर झालेलं आहे आणि सोपं आहे ऍक्च्युली. त्याला काही खूप कठीणच नाहीये. कोणालाही करता येऊ शकतं. एकदा त्याचं जमलं टेक्निक विडा वळायचा की ते आपोआप जमतं. आणि हे प्रमाण, तर हे प्रमाण आणि कृती आता नीट एकदा बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या जेवढ्या ओळखीच्यांमध्ये आहेत, घरच्या आहेत मुली, सगळ्यांच्या रुखवतामध्ये हे देता येईल. तर त्याच्यासाठी साहित्य कृती लागेल ती लिहून. चक्क्याचे विडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी चक्का, 1 वाटी साखर, विड्याची पानं, खायचा हिरवा रंग, लवंगा आणि साजूक तूप. कृती: प्रथम पॅन मध्ये चक्का आणि साखर एकजीव करून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये खायचा हिरवा रंग घालून मिश्रण आळवून घट्ट गोळा तयार करावा. विड्याच्या पानाच्या मागच्या बाजूला तूप लावून त्यावर चक्क्याचं मिश्रण लाटून घ्यावं आणि चक्क्याच्या मिश्रणाला विड्यासारखा आकार देऊन वरून लवंग टोचावी.